हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आहे मोनाली. फायनली आज तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मी आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. तर सगळीकडे एकदम आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळीकडे नुसतं फक्त गणपती बाप्पा आणि सगळी तयारी, डेकोरेशनची तयारी, बाप्पाला आणण्याची तयारी हे सगळं चालू आहे. तर आमची ही तयारी चालू आहे. डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे. तर हे आहे आपलं डेकोरेशन फायनल लुक याचा आणि आपण वाट बघतोय फक्त आपले लाडकी बाप्पा येण्याची. माझी पण तयारी चालू आहे. मी स्वयंपाक करते, घरातलं सगळं आवरलेलं आहे. तर हे मी ते सगळं आणून रेडी करून ठेवलेलं आहे. हे सगळं आणणं, रेडी करणं आणि या सगळ्या प्रोसिजरमध्ये वेळ जातोच, पण खूप छान वाटतं. एकदम एनर्जी येते. आणि कालचा उपवास आहे, अजून मी उपवास पण नाही सोडलेला, पण तरीही माहित नाही कुठून एवढी एनर्जी येते. बाप्पाचं काही असेल तर बाप्पा येणार असल्यानंतर. आणि दाखवते मी तुम्हाला आज किचनमध्ये काय बनतंय ते. तर आज इथे मी बनवत आहे चना मसाला. यामध्ये मी आता बनवणार आहे शेवायची खीर. त्याची मी इथे तयारी करून ठेवलेली आहे. यामध्ये डाळ शिजवलेली आहे. ते चना मी शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि ही सगळी त्याचीच तयारी आहे. तर फायनल सगळं झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. तर नक्षत्र आणि बाबा गेलेले आहेत बाहेर नाश्ता आणण्यासाठी आणि अजून काही गोष्टी आणायच्या होत्या त्या. आज मी नाश्ता वगैरे काही बनवलेला नाहीये कारण सगळ्या कामांमध्ये खूप लेट होऊन जाईल. मग ते म्हटले आम्ही बाहेरूनच घेऊन येतो काहीतरी. आवडते पटापट. अजून मला रांगोळी काढायची, बाप्पासमोर काढायची, देवासमोर काढायची, बाहेर काढायची. आणि आता वाजले 11:15 वाजलेले आहेत. माहित नाही आता कसं होईल पटापट. आणि 3:30च्या आत मला असं वाटतं की गणेश स्थापना करायची आहे. तर मग त्यामुळे थोडंसं घाई करून पटापट आवडते कारण की मला पण रेडी व्हायला टाईम लागणार आहे. आणि आम्ही पण आज सगळे ट्रेडिशनली तयार होणार आहोत. पैठणी मी घालणार आहे, नक्षत्रा पंजाबी ड्रेस वेअर करणार आहे, कुर्ती वगैरे असं, आणि तिचे बाबा कुर्ता घालणार आहेत. तर मग दाखवते तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर मी आज काय बनवले. तर इथे मी वरण बनवून ठेवलेलं आहे आणि शेवयाची खीर बनवलेली आहे, पण त्यात दूध नंतर अजून ॲड करेल. आणि भात पण झालेला आहे, चना मसाला पण रेडी आहे. आणि या ठिकाणी मी मैद्याचा डो बनवून ठेवलेला आहे मोदक बनवण्यासाठी. मोदक बनवले होते आणि हे मी स्वतः बनवलेले आहे कळ्यांचे मोदक हाताने. आणि हे जे आहेत हे मी साच्याने ट्राय केले होते, पण तरी मला म्हणजे ते असे झाले साच्यावाले मोदक. पण तरी मला माझे जे मी बनवलेले आहेत तेच मोदक आवडले. पण इट्स ओके. हा जो साचा आहे तो मी दुसऱ्या मोदकांना यूज करेन. नंतर मध्ये दुसऱ्या टाईपचे एखादे मोदक बनवले पेढ्याचे वगैरे किंवा चॉकलेटचे तर त्याला ते यूज करेन. आता कालच्या आपल्या हरतालिका पूजेला मी हा भात आणि यावरती दही असं दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि पूजा उचलून घेतलेली आहे. आणि हा नाश्ता नक्षत्राच्या बाबांनी आणला होता. तर नाश्ता करण्या अगोदर मला अजून एक काम करायचं आहे. तर शास्त्रानुसार हरितालिकेचा उपवास सोडताना आपल्या नवऱ्याचं पाद्यपूजन करायचं असतं, म्हणजे पाय धुवून पूजा वगैरे करायची असते. तर तेच मी आता येथे करते, म्हणजे मला उपवास सोडता येईल किंवा नाश्ता करून घेता येईल लगेच. कारण की गणपती बाप्पा येण्यासाठी आणि पुढच्या प्राणप्रतिष्ठेसाठी भरपूर वेळ लागेल आणि तोपर्यंत मला एनर्जी राहिली पाहिजे, म्हणून मी आता नाश्ता करून घेणार आहे. तर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मी आता लगेच इथे रांगोळी काढून घेत आहे. दरवेळेस माझ्या डोक्यात खूप ठरलेलं असतं आधीच की काय रांगोळी काढायची, पण मी सिंपल अशी रांगोळी यावेळेस काढली आहे कारण आधी माझ्या डोक्यात काहीही नव्हतं कशी काढायची ते. आणि ही सिंपल अशी गणपती बाप्पासमोर मी फुलांची रांगोळी काढलेली आहे. तर प्राणप्रतिष्ठेसाठी हे सगळं आम्ही खाली घेऊन ठेवलेलं आहे आणि लवकरच आता आपले बाप्पा येतील आणि इथे विराजमान होतील.
मोठी नाही वाटत. नाही काय नाही. ठीक वाटतं रे मागचं. आता मी फक्त ज्वेलरी घालते आणि रेडी. आणि इथे माझे मोदक पण रेडी आहेत. गंध येतोय त्याचा. स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. भगवतं ब्रह्मा भूर्भुवस्वरम्. आता आपण महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महाकाय हात पुसून घ्या. दानहा केंद्रा. ओम दुं शिखाय वसता परत. ओम दुं कवचाय हुम. समर्पयामि. आपल्या देवघरामध्ये स्वच्छता ठेवू नमः. सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्राणि सकल सौभाग्य द्रव्याणि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. पाणी पाद उपस्थ हे वाक्यं चिदं तिष्ठन्तु स्वाहा. ओम अस्य श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणपतिस्य गर्भाधानादि तर आता आपल्या घरातले बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता आम्ही जेवण वगैरे केले आणि आम्ही चाललो आहोत. सोसायटीतले बाप्पा येत आहेत त्यांच्या मिरवणुकीसाठी.